भंडाऱ्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय। पाणी साठ्यात मृत सरडे सुद्धा आढळलेले आहेत। खासदार पंडोळेंकडून जलशुद्धीकरणाची पाहणी करण्यात आली आहे। भंडारा शहरात मागील 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्यानं दसरा मैदान येथील जलशुद्धीकरण केंद्राची खासदार प्रशांत पंडोळेंनी पाहणी केली। या पाहणी दरम्यान पाणी साठवण टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, माती, लोखंडाचे कण तसंच मृत सरडे आढळून आले। दुसरे डॅममधून पाणी या फिल्टर प्लांटला येणार होता आणि इथून पूर्ण शहरामध्ये प्रत्येक घराला हा पाणी पुरवठा जाणार होता। परंतु परिस्थिती या एवढ्या वर्ष होऊन आजपर्यंत पाणी पुरवठा झाला नाही। हा जो प्लांट आहे हा सुरू झालेला प्लांट आहे आणि इथं आम्ही बघितलं असता तिथं काही आहे, इथं रेती जमा आहे, साफसफाई बरोबर नाही, तिथं किडे आणि पाली सुद्धा त्या पडलेल्या आहेत।